नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण श्री शिवाजी सिनेमा या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी संभाजी महाराजांचा छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे 14 फेब्रुवारीला. आज ही काही विद्यार्थी एकत्रित्या सर्व आपले शिक्षक समवेत या ठिकाणी आले होते. आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया की नक्की त्यांना संभाजी महाराज कसे वाटले. मला तुझं नाव सांग. कोणती शाळेत चाकण. बरं, आता हा जो चित्रपट पाहिला त्याच्यात तुम्हाला काय जाणवलं, म्हणजे तुम्हाला इतिहासात शिकवलं आहे पुस्तक आणि चित्रपट, काय फरक आहे याच्यामध्ये? चित्रपट पाहता तुम्हाला काय वाटलं, कसं अंगावर असं शहर आले का? रडले का सगळे? बरं, ठीक आहे. तुझं नाव काय? तुला कसा वाटला पिक्चर? रडला का तू? छत्रपती संभाजी महाराजांचं काय दाखवलं त्याच्यामध्ये? लढाई दाखवली, तर त्यांनी कसं जीवन जगले दाखवलं. बरं, ठीक आहे. सांग बाळा, तुझं नाव काय? हां, कसं वाटलं तुला ते पिक्चर? आणि तुम्ही सकाळी कसे आले? ठीक आहे. नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण श्री शिवाजी सिनेमा या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत काही विद्यार्थी आपण पाहू शकता, बहुसंख्य विद्यार्थी आहेत. परंतु त्याच्यातील जे विद्यार्थी चित्रपटातून बाहेर पडतात त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आहे. आपण त्यांच्यावर थोडं करून घेऊया. तुझं नाव काय? बरं, तुला कसा वाटला पिक्चर? या ठिकाणी मला पण आता वरून आलेले आहे, म्हणजे संभाजी महाराज चित्रपट आपण स्वतः पाहिलं नाही, परंतु ॲम्ब्युलन्स डोळ्यातून पाणी पाहून मला सुद्धा कसं तरी होत आहे. सर नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी रोहिदास भोर, व्हाईस प्रिन्सिपल PK इंटरनॅशनल स्कूल. खरं तर PK फाउंडेशनमध्ये खूप मोठा अश्वारोहण स्मारक आहे आमच्याकडे आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते. याही वर्षी देखील काल विद्यार्थी लोहगडावर जाऊन आले, एक ग्रुप रायगडावर जाऊन आला आहे आणि त्यानंतर आज छावा चित्रपट पाहण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत. आमचं स्कूल, आमची शाळा नेहमी विद्यार्थ्यांना काहीतरी मनाला भावेल असे उपक्रम आयोजित करत असतं. PK फाउंडेशनचे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रतापरावजी खंडेकराड साहेबांनी या विद्यार्थ्यांना काल एकाच फोनवर लगेच परवानगी दिली आणि विद्यार्थ्यांमध्ये असे काहीतरी संस्कार या निमित्ताने झाले. विद्यार्थ्यांनी छावा चित्रपट पाहिल्यानंतर अक्षरशः सगळ्या थिएटरमध्ये विद्यार्थी आणि प्रेक्षक सगळेच रडत होते. हेच या चित्रपटाचं मी म्हणेल की यश आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या निमित्ताने जागे झालेले आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या काय तळेगावातल्या आणि परिसरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी खरं तर हा चित्रपट पाहावा असं मी या निमित्ताने तुमच्या माध्यमातून. सकाळी आपण ज्यावेळेस इकडे आले तेव्हा साधारण किती वाजता निघाले होते? आम्ही साधारणपणे 8:15 वाजता निघालो. चाकणहून इकडे यायचं असल्यामुळं थोडीशी ट्रॅफिक लागली होती, त्यामुळे पहिला भाग आमचा थोडासा काही चित्रपटाचा मिस झालेला होता. तरी पण विद्यार्थी मात्र काही झुकले नाहीत आणि व्यवस्थितरित्या सगळा सिनेमा. हे थिएटर कसं वाटतं श्री शिवाजी सिनेमा? श्री शिवाजी सिनेमा खरं तर फार जुनं थिएटर आहे आणि अतिशय उत्तम व्यवस्था आहे. मी प्रत्येक शाळेला या ठिकाणची व्यवस्था पाहता नक्की आपण. धन्यवाद.